नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या अशा 5 योजनांबद्दल डिस्कशन करणार आहोत ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असतो। तर कोणत्या ह्या 5 योजना आहेत तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो 5 योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत। व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा तुम्ही। मित्रांनो, शेतकऱ्यांना या योजनेने अंतर्गत पेरणी करण्यापासून ते पिकाची कापणीपर्यंत पिकाला विमा संरक्षण दिले जाते। नैसर्गिक आपत्ती किंवा कुठल्याही किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून या योजनेच्या माध्यमातून मदत सुद्धा केली जाते। मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार सोबत विविध राज्य सरकारही अनेक योजना सुरू केल्या आहेत। याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढ झाली आहे आणि मागील 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न जवळपास 4% ने वाढले। नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसर द्वारे करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार 2012 ते 13 मध्ये शेतकरी कुटुंबाचे मासिक उत्पन्न 6426 रुपये होते, जे की 2018 ते 19 मध्ये 10218 रुपये झाले। शेतकऱ्यांचे जीवक अधिक समृद्ध करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार केवळ नवीन योजना सुरू करत नाही तर आपल्या धोरणातही सतत बदल करत असते। त्याचा लाभ शेतकऱ्यांना नेहमी होत असतो। मित्रांनो, तर कोणत्या या 5 योजना आहेत त्याच्यापैकी एक आहे ती म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना। शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून पिकाच्या पेरणी व पासून ते कापणीपर्यंत विमा संरक्षण दिले जाते। नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पावसाळ्यामधील खंड आदी प्रकारचे शेतीचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील होत असते। शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा कीटकनाशकांचा प्रादुर्भावामुळे तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होत असते। या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे। मित्रांनो, या योजनेचा देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असतो आणि नैसर्गिक संकटांचा शेतकऱ्यांच्या दरवर्षी फटका बसत असतो तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो, त्यानंतर दुसरी योजना आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अल्प व्याजदरावर कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, जेणेकरून शेती संबंधित कामे करण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये। या योजनेच्या माध्यमातून व्याजदरामध्ये 2% सवलत दिली जाते। या व्यतिरिक्त किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून रिपेमेंटवरही प्रोत्साहन दिले जाते। मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केवळ 4% वार्षिक व्याजदरावर 3 लाख रुपयाचे कर्ज दिले जाते। या योजनेत शेती व्यतिरिक्त पशुवर्धन, मत्स्यपालन करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येतो। या योजनेअंतर्गत त्यांना फक्त 2 लाख रुपये कर्ज मिळते। या योजनेअंतर्गत 1,60,000 रुपयापर्यंत कर्ज कोणत्याही हमीशिवाय शेतकऱ्यांना दिले जाते। त्यामुळे शेतकऱ्याला काही तारण ठेवण्याची आवश्यकता पडत नाही। मित्रांनो, त्यानंतर दिली जाते। या योजनेमुळे शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत आणि आर्थिक मदत होते। या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्ष वय असणाऱ्या शेतकरी प्रत्येक महिन्याला 55 रुपये ते 200 रुपये गुंतवणूक करू शकतो। त्यानंतर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना 3000 रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाणार आहे। मित्रांनो, त्यानंतर चौथा नंबरची योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, जी की राज्य सरकारने सुरू केलेली। केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असतं प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात। शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रमाणे एकूण 3 हप्ते थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातात। या योजनेची सुरुवात मोदी सरकारने 2019 मध्ये केली आहे। या अंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत। आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। मित्रांनो, जसं शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये मिळतात, तसंच जे शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकार राज्य सरकारची योजना आहे त्या अंतर्गतही वर्षाला 6000 रुपये सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत असतात। मित्रांनो, असे एकूण 12000 रुपयाचं आर्थिक सहाय्य वर्षाला शेतकऱ्यांना होत असतं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने दोन्ही हातभार लावले आहेत।
या योजनेच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 1 कोटीपेक्षा अधिक राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांपर्यंत निधी दिला जातो। मित्रांनो, केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 6,000 रुपये असे मिळून राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळत असतात आणि याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत असतो। मित्रांनो, त्यानंतर पाचवी आणि शेवटची योजना ती म्हणजे नमो ड्रोन दीदी योजना। केंद्र सरकारने महिलांचा विकास करण्यासाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून शेतकरी महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवले जाऊ शकेल। ड्रोन दीदी योजनेअंतर्गत 500 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत या निधीमध्ये 2.5 पट अधिक आहे। मागील वर्षी या योजनेसाठी 200 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती। दरम्यान ड्रोन दीदी योजनेचे अनेक महत्त्वाचे फायदे देखील आहेत। मित्रांनो, ही योजना त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवेल। या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि क्षमतामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। ही योजनेच्या सहाय्याने कृषी क्षेत्रात खर्च होणाऱ्या रकमेमध्ये कमतरता आणू शकते। या योजनेच्या माध्यमातून रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील। नमो ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून ज्या महिला आहेत त्या महिला सक्षमीकरणाला एक नवीन चालना मिळणार आहे। मित्रांनो, नमो दीदी ड्रोन योजनेची सुरुवात 2022 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती। या योजनेअंतर्गत 1 लाख महिलांना पुढील 5 वर्षांमध्ये प्रशिक्षित करण्यात येणार आहे। ही योजना देशभरातील कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत लागू करण्यात येणार आहे। मित्रांनो, तर अशा पद्धतीने या ज्या टॉप 5 योजना आहेत त्या 5 योजनांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून दिलेली आहे। मित्रांनो, अनेक लोक या योजनेचा फायदा घेत आहेत आणि आपला जो उदरनिर्वाह आहे तो चांगल्या पद्धतीने भागवत आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत नक्की फॉरवर्ड आणि शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि टिप्ससाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।